नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया सर्वोच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. परमनंट पदांसाठी हा जॉब असणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील तुमची एक्झाम सेंटर्स असणार आहेत. तर त्यासाठीची महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा, सर्वोच्च न्यायालयाची ही जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. TCS मार्फत तुमचे फॉर्म या ठिकाणी भरून घेतले जात आहेत. 23 ऑगस्टपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. TCS मार्फत या ठिकाणी पाहू शकता ही परीक्षा तुमची होणार आहे. TCSचं हे पोर्टल आहे. तर बघा, जाहिरात तुमच्यासमोर मी ओपन केलेली आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली न्यू दिल्लीमध्ये जॉब भेटतोय. त्यासाठी तुम्ही नक्की इथं प्रयत्न करू शकतात. महाराष्ट्रामधून नक्की तुम्ही जाऊ शकतात. ऑनलाईन ॲप्लिकेशन इन्व्हाइट केलेले आहेत इंडियन सिटीजनकडनं, जे या ठिकाणी एसेन्शियल क्वालिफिकेशन वगैरे सर्व कंडिशन पूर्ण करतायत 1/8/2024 पर्यंत. तर याच्यामध्ये पॅनल फॉर फिलिंग अप टू 80 वॅकेन्सीज फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर कोर्ट अटेंडंट. बघू शकता, ज्युनियर कोर्ट अटेंडंटसाठी या ठिकाणी जाहिरात आलेली आहे. कुकिंग नोविंग, तर कुकिंग संदर्भातली ही पोस्ट आहे. अटेंडंटची पोस्ट आहे, शिपाईप्रमाणेच पोस्ट आहे, परंतु ह्याचा पेमेंट जो असणार आहे खूप जास्त पेमेंट आहे. तुम्हाला पाहू शकता, बेसिक पेमेंट 21,700 प्लस पूर्ण अलाउन्सेस तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे सुप्रीम कोर्टचे या ठिकाणी भेटणार आहेत. आणि तुमचा पर मंथ पेमेंट या ठिकाणी स्टार्टिंग महिन्यापासूनच 46,210 पर्यंत या ठिकाणी जातो. बघू शकता, खूपच मोठा असा पेमेंट तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे. 46,210 रुपये पर मंथ तुम्हाला असणार आहेत. तर याच्यामध्ये नंबर ऑफ वॅकेन्सीज इन्क्रीज होऊ शकतात किंवा डिक्रीज होऊ शकतात, वाढू शकतात, कमी होऊ शकतात, असं देखील त्यांनी सांगितले. सध्या टोटल 80 वॅकेन्सीसाठी ही अटेंडंट पदांची जाहिरात आलेली आहे. याची अर्ज करण्याची लास्ट डेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. बघा, 12 सप्टेंबर 2024 असणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे TCSच्या प्लॅटफॉर्मवरती. तर बघा, आता ही जी जाहिरात आलेली आहे याच्यामधून क्वालिफिकेशन वगैरे संपूर्ण माहिती, सिलेक्शन प्रोसेस वगैरे आपण बघूयात स्टेप बाय स्टेप. क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तर 10वी पास लागणार आहे. मात्र 1 इयरचा तुमचा फुल टाईम डिप्लोमा इन कुकिंग किंवा क्लिनरी आर्ट्समधून तुमचा झालेला पाहिजे. कुकिंग किंवा ह्यापैकी एक, दोन्हीपैकी एक तुमचा डिप्लोमा असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. त्याचसोबत या ठिकाणी बघा, एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट हू डू नॉट पोसेस 1 इयर फुल टाईम डिप्लोमा इन कुकिंग क्लिनरी आर्ट्स फ्रॉम अ रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट आर ऑल्सो एलिजिबल टू अप्लाय ऑन द बेसिस ऑफ ट्रेड कॉम्पिटन्सी सर्टिफिकेट्स कुकिंग कॅटरिंग फील्ड इश्यूड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी. तर बघा, याच्यामध्ये तुमचं या ठिकाणी सर्टिफिकेट वगैरे असेल दुसरं तरीही चालेल, हा डिप्लोमा नसेल तर एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी. त्यानंतर बघा, तुम्हाला एक्सपिरियन्स देखील त्यांनी मागितला या पदासाठी. मात्र 3 इयर्स ऑफ कुकिंग एक्सपिरियन्स इन प्रेसिडिस हॉटेल रेस्टॉरंट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट अंडरटेकिंग. तर बघा, हॉटेलमधील असेल, रेस्टॉरंटमधील असेल किंवा गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट असेल तिथला असेल, त्या अंतर्गत तुमचा 3 इयर्सचा एक्सपिरियन्स मात्र कुकिंगमधला असणं गरजेचं आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. एज लिमिट याच्यासाठी 18 ते 27 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेलं आहे. त्यासोबत एज रिलॅक्सेशन देखील याच्यामध्ये असेल, जसं की SC ST OBC फिजिकली चॅलेंज कॅन्डिडेट, एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट, विडो वुमेन, डिवोर्स वुमेन, ह्या सर्वांसाठी एज रिलॅक्सेशन या ठिकाणी पाहायला भेटेल तुम्हाला. आता मेथड ऑफ सिलेक्शन कशी असेल या पदासाठी, सिलेक्शन शॅल बी ऑन द बेसिस ऑफ रिटन टेस्ट असणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर असेल इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमधून. त्याचसोबत तुमची ट्रेड स्किल टेस्ट देखील या ठिकाणी होणार आहे आणि इंटरव्ह्यू देखील होणार आहे. ही पूर्ण कुठल्याही कोर्टची प्रोसेस असते बघा, अशा पद्धतीनेच ही देखील प्रोसेस आहे. तर रिटर्न एक्झाम कशी होईल बघा तुमची, याच्यामध्ये रिटर्न एक्झाममध्ये तुम्हाला जनरल नॉलेज असणार आहे. त्याचसोबत या ठिकाणी कुकिंग किंवा क्लिनरी आर्ट्सवरती देखील प्रश्न तुम्हाला असणार आहेत. तर जनरल नॉलेज 30 आणि कुकिंगबद्दलचे 70 प्रश्न, असे म्हणून 100 प्रश्नांची रिटर्न एक्झाम तुमची होईल. 60% ईच कॉम्पोनंटमध्ये तुम्हाला मार्क्स घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमची प्रॅक्टिकल ट्रेड स्किल टेस्ट होईल, जी की या ठिकाणी कुकिंग इन्क्लुडिंग हायजीन ह्या संदर्भातली असेल. कुकिंगबद्दलची ट्रेड स्किल टेस्ट होईल, जी की 70 मार्काची असेल आणि इंटरव्ह्यू तुमचा होईल 30 मार्काचा. टोटल 200 मार्काची ही सिलेक्शन प्रोसेस असेल. 200पैकी तुम्हाला कमीत कमी 60% तरी मार्क्स घेणं गरजेचं आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये 30 मार्कापैकी तुम्हाला 60%, 70 60% घ्यायचं आहे. पुढे मग तुमची कुकिंग टेस्ट आहे आणि इंटरव्ह्यू असणार आहे. तर ही सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. यासाठी तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही. आता महाराष्ट्रामध्ये एक्झाम होईल का, तर नंबर ऑफ स्टेट्समधून बघा, महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे सेंटर्स असणार आहे. जवळपास मित्रांनो मुंबई आणि नागपूर हे 2च सेंटर्स या ठिकाणी पाहायला भेटतात आपल्याला बघा. बाकी या ठिकाणी आहेत जे सेंटर्स आहेत, यापैकी 2 सेंटर्स फक्त महाराष्ट्रामधले ठेवण्यात आलेले, तिथं तुमची एक्झाम होईल. तुम्हाला
एक्झाम चॉईस देताना 3 टेस्ट सेंटर्स या ठिकाणी निवडायचे आहेत, कुठलेही 3, त्यापैकी तुम्हाला एक दिलं जाईल. मग महाराष्ट्राचे 2 निवडू शकतात आणि बाहेरच्या स्टेटचं 1 निवडू शकतात. फर्स्टली 2 निवडले तर फर्स्ट 2 मध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला 1 भेटून जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन आणि पेमेंट फीज किती असणार आहे तुम्हाला याच्यासाठी. तर या ठिकाणी बघा डेट फॉर रिसिप्ट ॲप्लिकेशन जे आहे 12 सप्टेंबर 2024. द कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड पे ॲप्लिकेशन फी RS 400 म्हणजे 400 रुपये फीज आहे आणि 200 रुपये फीज कुणाला असणार आहे, SC ST फिजिकल चॅलेंज एक्सर्समेन डिपेंड ऑफ फ्रीडम फायटर्स, विडोज डिवोर्स वुमेन्स, ज्युडिशली सेपरेटेड वुमेन यांच्यासाठी या ठिकाणी 200 रुपये फीज असणार आहे. बाकी सर्व कॅन्डिडेटसाठी 400 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बघा आता ह्या ठिकाणी तुम्ही जॉईन झालात तर तुमची ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटी कशा पद्धतीने असतील. ज्युनियर कोर्ट अटेंडंट हे पद जे आहे याच्यासाठी बघा प्रिपेअर अँड सर्व गुड क्वालिटी फूड मील्स स्नॅक्स बोथ व्हेज नॉन व्हेज हे असणार आहे. त्याचसोबत बघा अरेंजिंग ग्रेनेसिंग आणि प्लेटिंग डिशेस to a high standard, maintain a clean, organized and hygiene kitchen, and to attend works relating general maintenance of kitchens, to collect and clean all cooking utilities, crockery, cutlery हे सर्व या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर फूड आणि अदर आयटम जे आहेत प्रॉपरली स्टोअर करायचे तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी कीप अ स्टॉक इन्व्हेंटरी रेकॉर्ड, सर्व रेकॉर्ड ठेवायचं आहे इन्व्हेंटरीचं. अवॉइड वेस्टेज फूड. त्यानंतर क्लीन आणि मेंटेन ड्युरिंग एरिया इन्क्लुडिंग डस्टिंग आणि डायनिंग टेबल आणि चेअर्स हे सर्व काम असणार आहे. पर्सनल हायजीन देखील तुम्हाला ठेवायचे आहे. गुड फिजिक हेल्थ तुमचं ठेवायचं तुम्हाला. यूज ऑफ क्लीन क्लोथिंग व्हाईल परफॉर्मिंग ड्युटीच्या वेळेस चांगले कपडे वगैरे घालणं देखील हे संपूर्ण ड्युटीज तुम्हाला आणि रिस्पॉन्सिबिलिटीज याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. बाकी मग तुम्ही संपूर्ण माहिती अजून या जाहिरातीमधून पाहू शकतात. ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. TCSचा हा प्लॅटफॉर्म पाहू शकता. इथून तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर फॉर्म जो आहे तो भरायचा आहे. संपूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगितले कशा पद्धतीने सिलेक्शन होणार आहे, काय सिलेबस असणार आहे. सिलेबसमध्ये फक्त तुम्हाला 30 मार्काचं जनरल नॉलेज आहे आणि 70 मार्काचं डायरेक्टली कुकिंगबद्दलचे प्रश्न असणार आहेत. हिंदी आणि इंग्लिशमध्ये परीक्षा होईल. अजून काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. ही जाहिरात जी आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल किंवा तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.